नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? अर्थात मजेतच असाल. तर आज अत्यंत सुंदर आणि नावाजलेली कलाकृती मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. थंबनेल पाहून ते तुमच्या लक्षात आलं असेलच. ययातीसारखी सुप्रसिद्ध कादंबरी वाचण्याचं भाग्य मला मिळालं आणि ती वाचल्यानंतर मला काय वाटलं हेच मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुस्तकाचे लेखक वि. स. खांडेकर हे मराठीचे अत्यंत सुप्रसिद्ध लेखक होते. पर्सनली होते म्हणणं या लेखकांना माझ्या खूप जीवावर येते, कारण मला असं वाटते की या लेखकांनी ज्या साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे त्यामार्फत शरीराने जरी ते या जगात नसले तरी त्यांचे विचार जिवंत राहतील, चिरंतन राहतील. आणि हे सगळं फिलॉसॉफिकल मी या फक्त आणि फक्त या कादंबरीमुळेच बोलत आहे. तर पुस्तकाचे लेखक वि. स. खांडेकर अर्थात विष्णू सखाराम खांडेकर यांच्या जीवनाची पूर्ण माहिती तुम्हाला विकिपीडियावर सहज मिळून जाईल. पण कलावंत खरा लक्षात येतो तो त्याच्या कलाकृतीतून, साहित्यातून. आणि जर वि. स. खांडेकरांना अजून ओळखायचं आहे, अजून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे तर त्यांच्या कादंबऱ्या, त्यांचं लिखाण वाचायला पाहिजे हे ययाती वाचता वाचता माझ्या लक्षात आलेलं आहे. ही कादंबरी वाचल्यामुळे माझ्या विचारात प्रगल्भता आलेली आहे. अर्थात याच्या पूर्वीच्या वाचनामुळे सुद्धा विचारशक्ती दृढावली होती आहे, पण ययातीने त्याच्यात अजून भर घातलेली आहे. ययाती घेताना माझ्या डोक्यात फक्त एकच माहिती होती की ही टॉप 10 मधली फर्स्ट फेमस बुक आहे मराठीतली आणि खूप जास्त हिचा गौरव करण्यात आलेला आहे. खूप फेमस बुक आहे. फक्त इतकी जुजबी माहिती, इतकी शुल्लक माहिती माझ्या हातात होती आणि त्याच्यामुळेच मी वाचायला हातात घेतली. पण ही वाचता वाचता माझ्या लक्षात आली की हिचा इतका सन्मान का करण्यात आलेला आहे. एक नाही तर 3 पुरस्काराने हिला सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड 1960, साहित्य अकादमी अवॉर्ड 1960 आणि 1974चा ज्ञानपीठ अवॉर्ड या 3 पुरस्कारांनी ययातीचा गौरव करण्यात आलेला आहे. तर मुळात ही हस्तिनापूरच्या सम्राट ययातीच्या आयुष्याचे धागेदोरे घेऊन घडवण्यात आलेली पौराणिक कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये जितकं आपल्याला ययातीबद्दल माहिती होतं तितकंच त्याची बायको देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्याबद्दलही कळते. ययाती हा हस्तिनापूरच्या सम्राट नहुष यांच्या पोटी जन्माला येतो आणि त्यामुळेच लहानपणापासूनच वैभव अगदी त्याच्या पायाशी लोळून घेत असतात. इंद्राचा पराभव करणाऱ्या नहुष सारखाच ययाती सुद्धा पराक्रमी असतो. लहानपणीच त्याने दिग्विजय केलेला असतो, पण त्याचा स्वभाव चंचल असतो. स्त्रियांबद्दल त्याला आसक्ती असते आणि त्याच्या लंपटगिरीपासून दासे सुद्धा सुटत नाही. इतके सर्व सुखे त्याच्या हातापायाशी असून सुद्धा जीवनाचा उपभोग तो घेतो, पण जीवनाचा खरा आनंद त्याला माहीत नसतो, तो त्याला भेटत नाही. देवयानी ही शुक्राचार्यांची मुलगी असते. अत्यंत कोपिष्ट आणि तपस्वी ऋषी अशी त्यांची ख्याती असते. वडिलांचा वारसा लाभलेली देवयानी ही सुद्धा महत्वाकांक्षी, अहंकारी आणि मनात राग धरून ठेवणारी असते. शर्मिष्ठा ही राक्षसांचा राजा वृषपर्वा महाराज यांची मुलगी असते. लहानपणापासूनच राजकन्या असल्यामुळे सर्व सुख तिच्या हाताशी असतात, पण एका दुर्दैवी क्षणी देवयानीची दासी होऊन तिला हस्तिनापुरात जावं लागते. शर्मिष्ठाचं प्रेम ययातीवर जडते आणि ती ययातीवर निस्सीम आणि निरपेक्ष प्रेम करते. आणखी एक महत्वाची भूमिका आहे या कादंबरीमध्ये कचाची. ऋषिकुमार कच हा संयमी आणि विचारी ऋषी असतो. याची आणि ययातीची भेट अंगिरस ऋषींच्या आश्रमात होते. याचे जीवनाविषयीचे तत्व, ज्ञान, मत हे ययातीला खूप जास्त आवडतात. पुढे त्यांचे मार्ग वेगळे होतात. देवयानीचं कचावर खूप प्रेम असते. कच सुद्धा देवयानीवर खूप जास्त प्रेम करतो, पण त्याचे जीवन जगण्याचे धोरण वेगळे असतात आणि त्यामुळे त्यांचं प्रेम निष्फळ ठरतं. याचा देवयानीला खूप जास्त राग येतो आणि कचाला डिवचण्यासाठी आणि लहानपणापासूनच शर्मिष्ठेचा राग करणारी देवयानी तिला खाली पाडण्यासाठी सम्राट ययाती सोबत लग्न करते. पुढे या चौघांच्या आयुष्याला काय कलाटणी मिळते, काय घडामोडी घडतात हे सगळं या पुस्तकात वाचणं खूप जास्त रंजक आहे. निश्चल मनाने ही कादंबरी वाचता येत नाही. ही कादंबरी वाचताना आपण त्याच्यात गुंतत जातो. पौराणिक काळातल्या चुका, घटना आधुनिक काळात किती महत्त्वाच्या आहेत हे ही कादंबरी वाचताना लक्षात येते. ययाती, शर्मिष्ठा, देवयानी, कच या चौघांचा जीवनविषयक दृष्टिकोन वेगवेगळा आहे, पण या सगळ्यांना, विशेषतः ययातीला आजचा माणूस, भौतिक सुखाच्या मागे धडपडणारा माणूस निश्चितच रिलेट करतो. भौतिक सुखापेक्षा मानसिक शांती किती महत्त्वाची आहे आधुनिक युगाला कळणं खूप जास्त गरजेचं आहे आणि निव्वळ ही गरज पूर्ण करण्यासाठी ययाती ही कादंबरी वाचायलाच हवी. ययाती कादंबरीचं नाव असलं तरी देवयानी, शर्मिष्ठा आणि कचही आहेत. त्यात देवयानी, शर्मिष्ठा आणि ययाती स्वतः येऊन आपली कहाणी सांगतात. कचाची तेवढी कमतरता या कादंबरीमध्ये भासते.
400 पानांचे पुस्तक आणि शेवटची 20 पानांची लेखकाची पार्श्वभूमी अति उत्तम आहे. पार्श्वभूमीमध्ये लेखकाची विचारशैली, त्यांनी ययाती लिहिण्यासाठी कुठून त्यांना प्रेरणा मिळाली हे सगळं माहिती पडतं आणि ते खूप जास्त जमून आलेलं आहे. या पुस्तकाबद्दल अजून पुढे काही सांगणं म्हणजे हे स्पॉइल करण्यासारखं होईल, पण निव्वळ मनोरंजक आणि पौराणिक म्हणून ही कादंबरी वाचायला घेऊ नका. जीवनाचा खूप जास्त खोल तत्वज्ञान या पुस्तकामध्ये सामावलेलं आहे, म्हणून गहन आणि व्यापक दृष्टी ठेवूनच ही कादंबरी हातात वाचायला घ्या. अजून मी या इतक्या उत्कृष्ट कादंबरीबद्दल खूप जास्त बोलू शकत नाही, कारण ते एकदम माझ्या लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. मी जितकं काही बोललेली आहे, जे मला वाटलं तेच मी तुम्हाला सांगितलं आहे. धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. मी आहे दिव्या आर्या. परत येईन तुमच्या भेटीला. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि पुस्तक वाचायला विसरू नका. बाय बाय. टेक केअर.